महादेवीच्या याचिकेवर आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि महादेवी हत्तीणीसाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। सरकार, वनतारा, नांदणी मठाची ही एकत्रित याचिका आहे। महादेवी कोल्हापूरला परतणार का याची उत्सुकता आता कोल्हापूरकरांना लागलेली आहे। त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तीणीसाठी आता सुप्रीम कोर्टामध्ये साकडं घातलेलं आहे। तेव्हा महादेवीचा ताबा कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठाला मिळावा यासाठी नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे। त्यावर आता सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उर्वशी खुना आपल्याबरोबर थेट जोडल्या गेल्यात दिल्लीमधून। उर्वशी, आज सुप्रीम कोर्टामध्ये महादेवी हत्तीणी संदर्भातली ही सुनावणी होणार आहे आणि खरं तर फक्त महाराष्ट्राचं किंवा कोल्हापूरकरांचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागलंय। कारण मोठमोठ्या मिरवणुका पाहिल्या होत्या, त्यानंतर मोठमोठी आंदोलनं या संदर्भात आपण पाहिली होती। काय नेमकं या संदर्भात सध्या दिल्लीतलं वातावरण आहे? नक्कीच अनुपमा, आज सुनावणी जर झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये तरी पहिली सुनावणी असणार पुनर्विचारवर। सध्या या पूर्ण जो केस आहे त्याला घेऊन मेन्शन झालं नाहीये सर्वोच्च न्यायालयामध्ये। जेव्हा 10:30 वाजता सर्वोच्च न्यायालय बसणार तेव्हा महाराष्ट्र राज्य सरकार बरोबरच नांदणी मठ आणि वनतारा या तिघांकडून एकत्रित येऊन जेव्हा हे केस मेन्शन केलं जाणार तेव्हा याची जेव्हा सुनावणी होणार तेव्हा नेमकं सर्वोच्च न्यायालय काय सांगतं हे बघणं खूप गरजेचं ठरेल। कारण की नांदणी मठ यांचं हे सांगणं आहे की उपचार जेव्हा झालं वनतारामध्ये माधुरी हत्तींचं, त्याच्यानंतर जे आहे तिला कोल्हापूरमध्ये येण्यात काही कुठेच याला घेऊन प्रॉब्लेम नसायला हवं। बरोबरच हेही सांगितलं गेलंय नांदणी मठात की जे काही अरेंजमेंट्स करायचे आहेत, ज्या काही उपचारासाठी ज्या फॅसिलिटीज पाहिजे, ज्या सगळ्या गोष्टी पाहिजे ते सगळं मठ करणार आणि ह्या सगळ्या गोष्टी याचिकामध्ये जे आहे सबमिट केलं गेलं आहे। सर्वोच्च न्यायालय आता 10:30च्या नंतर जेव्हा बसणार तेव्हा ही पूर्ण जो पुनर्विचारची याचिका आहे त्यावर सुनावणी होणार आणि त्यानंतर बघणं गरजेचं ठरेल की माधुरी हत्ती जी आहे तिचं पुढचं काळ पुढे आता कोल्हापूरमध्ये असणार की वनतारामध्येच राहणार। निश्चितच उर्वशी, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। उर्वशी खुना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।